आज बनवलेली घरच्या घरी सुपर इझी अशी ही स्ट्रॉबेरी बिस्कॉफ आईस्क्रीम. तर चला बघूया कशी बनवली. तर इकडे मी 15 ते 20 स्ट्रॉबेरी चॉप करून घेते आणि 3 मोठे चमचे साखर घातली. आता स्ट्रॉबेरी थोडे आंबट होते म्हणून मी 3 चमचे घातले. जर कमी आंबट असतील तर 2 चमचे घालायचे आणि ह्याचा आपल्याला जॅम बनवून घ्यायचा. तर आता जॅम तयार झालाय, त्याला थंड होऊ दे. तोपर्यंत आपण इथे 3/4 कप व्हिपिंग क्रीम घेतली आहे, जी आपण केकसाठी वापरतो आणि ह्याला आपल्याला आता फेटून घ्यायचे. तर इथे मी इलेक्ट्रिक बीटरने याला फेटून घेते जोपर्यंत क्रीम डबल होत नाही. तर बघा आता ही क्रीम आपली ऑलमोस्ट डबल झाली आहे. आता याच्यामध्ये उरलेलं सगळं साहित्य घालायचंय. तर इथे मी 1/4 कप पावडर्ड शुगर म्हणजे पिठी साखर, 2 टेबलस्पून कंडेन्स मिल्क, 1/4 कप आपलं थंड दूध, 1 टेबलस्पून मिल्क पावडर हे घालून एकदा मिक्स करायचंय आणि परत ह्याला एकदा इलेक्ट्रिक बीटरने बीट करून घ्यायचंय, जेणेकरून ते सगळं मिक्सचर एकदम प्रॉपर मिक्स होईल. तर आता आपला हा व्हॅनिला बेस झालाय तयार. आता इथे मी प्लास्टिक कंटेनर घेते, त्याच्यामध्ये थोडंसं आधी आपण खाली व्हॅनिला बेस घालायचंय. तर अशा प्रकारे इथे मी 2 ते 3 चमचे व्हॅनिला बेस घातलाय आणि मग ह्याच्यामध्ये आपण जे स्ट्रॉबेरी जॅम तयार केलेला तो घालायचा आहे. सोबतच इथे मी बिस्कॉफ बिस्किट वापरणार आहे. तर ह्याचा असा थोडासा चुरा करून घालायचा आहे आणि मग आपल्याला ही सेम प्रोसेस परत रिपीट करायची. तर हा माझा दुसरा क्रीमचा बेस गेला. मग स्ट्रॉबेरी जॅम, बिस्कॉफ बिस्किट, परत एकदा क्रीमचा बेस, परत एकदा स्ट्रॉबेरी जॅम, बिस्कॉफ बिस्किट. तर असे आपले हे लेयर्स आता लावून झालेत. आता ह्याला आपल्याला डीप फ्रीझरमध्ये रात्रभर ठेवून द्यायचे, जवळजवळ 7 ते 8 तास ठेवून द्यायचे. तर दुसऱ्या दिवशी आपलं हे घरच्या घरी सुपर डिलिशियस असं हे स्ट्रॉबेरी बिस्कॉफ आईस्क्रीम तयार होतं. एकदम स्मूथ असं निघून जातं. तर आता हे आपण ह्याला सर्व्ह करूया. तर अशा प्रकारे आपलं हे घरच्या घरी आईस्क्रीम तयार झाले. तर मग कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.